भारताचे उपराष्ट्रपती कोण? नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आलं, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये त्यांचे अपोजिशन कॅन्डिडेट म्हणजेच विरोधी उमेदवार कोण होते आणि ज्यांनी निवडणूक लढवली आणि जे निवडणूक जिंकले त्या संदर्भातील परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. श्री सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत एन.डी.ए आघाडीचे उमेदवार श्री सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले. त्यांच्यासमोर विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी उभे होते. श्री सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 98.2% मतदान झाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार मतदान करतात. दोन्ही सभागृहातील पात्र असलेल्या 781 मतदानापैकी एकूण 767 खासदारांनी मतदान केले. त्यापैकी 752 हे वैध म्हणजेच व्हॅलिड मतदान होते, तर उर्वरित 15 मते हे अमान्य म्हणजेच इनव्हॅलिड घोषित करण्यात आली. उपराष्ट्रपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 391 मतांचा आवश्यक बहुमताचा आकडा पाहिजे होता. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत श्री सी.पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मतं पडली, तर बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मते मिळाली. या निवडणुकीत श्री सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. I, Chandraviram Ponnusamy Radhakrishnan, do swear in the name of God do swear in the name of God that I will bear true faith and allegiance that I will bear true faith and allegiance to the Constitution of India to the Constitution of India as by law established, as by law established, and that I will faithfully discharge the duty and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. upon which I am about to enter. Congratulations. श्री सी.पी. राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन हे आहे. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957ला तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये झाला. मित्रांनो, काही ठिकाणी तुम्हाला त्यांचा जन्म 4 मे दिसेल, तर काही ठिकाणी 20 ऑक्टोबर. पण घाबरायचं कारण नाही, कारण जन्मावरती कुणीही प्रश्न विचारणार नाही. श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यवसाय प्रशासन म्हणजेच बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS मध्ये स्वयंसेवक म्हणून सुरुवात केल्यानंतर श्री सी.पी. राधाकृष्णन हे 1974 मध्ये भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारी समिती सदस्य बनले. 1998 मध्ये पहिल्यांदा आणि नंतर 1999 मध्ये दुसऱ्यांदा कोइंबतूर मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. 2023 मध्ये झारखंडचे राज्यपाल आणि नंतर 2024 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निवडून येऊन श्री सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले, त्यांना किती मतदान पडले आणि त्याचबरोबर त्यांच्याबद्दल आपण महत्त्वपूर्ण माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, MPSC, पोलीस भरती, अग्निवीर, SSC-GD यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत श्री सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले. तर श्री सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे कितवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? पर्याय पहिला 10वे, पर्याय दुसरा 12वे, पर्याय तिसरा 15वे आणि पर्याय चौथा 18वे. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.